सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातोय। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला कशामुळे ब्रेक लागलेला आहे याबाबत हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलंय। लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याचं अप्रत्यक्ष विधान मुश्रीफ यांनी केलं। तर मुश्रीफ यांच्या या विधानाला गिरीश महाजनांनी देखील दुजोरा दिलेला आहे। पाहूयात। 46,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लागलेले या वर्षी मला मी जर मुख्यमंत्री झालो पुढे मागं 50,000 मला तुमचा 1 लाख। हसन मुश्रीफांनी पहिले मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं। लाडक्या बहिणीमुळे तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही लाडक्या बहिणीची चेष्टा काय करता, शेतकऱ्यांची चेष्टा काय करता? शेतकऱ्याच्या नावाने स्वतंत्र फंड निर्माण करा। शेतकरी कर्जमाफीवरून मंत्री हसन मुश्रीफांनी एक मोठं विधान केलं। लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अडचण निर्माण होत असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच त्यांनी दिली आहे। तसंच मुख्यमंत्री झाल्यास प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये अनुदान देणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं। तर मुश्रीफांनी राजीनामा देऊन उपोषणाला बसावं असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी टोला लगावलाय। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार। आता शेतकऱ्यांचं आता परिस्थिती थोडी 46,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींना आम्हाला लागलेले या वर्षी मला आणि काही टक्क्यांनी लाडक्या बहिणी म्हणून माणसांनी पैसे घेतले आज मी तिथून बघितलं आणि म्हणून माझं आता मत आहे मी जर मुख्यमंत्री झालो पुढे मागं तुम्हाला केला परमेश्वराला तर मी काय करेन 50,000 मला तुमचा 1 लाख। हसन मुश्रीफांनी पहिले आम्ही देऊ शकत नाही मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा आणि मला मुख्यमंत्री करावं म्हणून उपोषणाला बसावं। जनता त्याच्या पाठीमागे राहील। महाराष्ट्रातील लोक त्यांच्या उपोषणाला मदत करतील, पाठीमागे उभे होतील। अख्खा महाराष्ट्र उपोषण करेल। ते 7 दिवस करतील तर 7 दिवस करतील। पहिले मंत्रिमंडळातून बाहेर पडून ही मागणी केली असती तर बरं झालं असतं। हसन मुश्रीफांनी केलेल्या विधानाला गिरीश महाजनांनी देखील दुजोरा दिला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतोय ही वस्तुस्थिती असल्याचं विधान गिरीश महाजन यांनी केलं। तर सरकारकडून लाडकी बहीण आणि शेतकऱ्यांची चेष्टा सुरू असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे। ठीक आहे, लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे। वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय। ठीक आहे, ते होणे गरजेचं होतं, आवश्यक होतं। आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत, त्यांना कुठेतरी आधार मिळालेला आहे, मदत मिळालेली आहे। त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे हे खरं आहे। यांना द्यायचं असेल तर यांनी प्रामाणिक दिलं पाहिजे। तुम्ही लाडक्या बहिणीची चेष्टा काय करता, शेतकऱ्यांची चेष्टा काय करता? लाडक्या बहिणीमुळेच आता आम्ही सगळा विकास थांबला, लाडक्या बहिणीमुळे आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाही, हे सगळं सांगण्याचं मागचं कारण काय? या निमित्तानं लाडक्या बहिणीलाही तुम्ही बदनाम करताय आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ पण चोरताय। तर शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर सदाभाऊ खोत यांनी एक अजब सल्ला दिला। शेतकऱ्यांच्या नावाने स्वतंत्र फंड निर्माण करावा। 50,000 ते 1 लाख पगार असणाऱ्यांनी 5% आणि 1 लाखाच्या वर पगार आहे त्यांनी पगाराच्या 10% पैसे फंडात जमा करावेत आणि त्यातून शेतकऱ्यांना प्रति महिना 25,000 देण्याचा सल्ला खोत यांनी दिलाय। शेतकऱ्याच्या नावाने स्वतंत्र फंड निर्माण करा आणि या फंडामध्ये कुणी पैसे जमा करायचे? ज्याला 50,000 ते 1 लाख पगार आहे त्यानं 5% फंडाला त्या रक्कम जमा करावी। ज्यांना 1 लाखाच्या वर पगार आहे त्यांनी 10% करावी। पण ते कर्मचारी शासकीय असतील, निमशासकीय असतील आणि जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांनी सुद्धा आपल्या नफ्यातले 10% हे किसान फंडाला जमा करावेत आणि ही रक्कम ज्यांचं निव्वळ पोट शेतीवरतीच आहे, शेती सोडून दुसरा पैसा घरात येत नाही, अशा शेतकऱ्याला महिन्याला 25,000 रुपये द्यावेत। शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। महायुती सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी मागणी विरोधक करतात, तर दुसरीकडे लाडक्या बहिणींचं कारण देत शेतकरी कर्जमाफीला अडचण येत असल्याचं सत्ताधारी नेते म्हणतात। त्यामुळे आगामी काळात सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की आश्वासन हवेत विरणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।